गोंदियात आलेल्या मुसळधार पावसामुळे गोंदिया शहरातील आंबाटोली परिसरात रेल्वे विभागाने रेल्वे क्रॉसिंग बंद करून त्याच्या बाजूला रेल्वे अंडरग्राउंड लोकांसाठी ये-जा करण्यासाठी तयार केला। मात्र हाच अंडरग्राउंड लोकांची डोकेदुखी ठरली आहे। पाऊस आल्यामुळे या रेल्वे अंडरग्राउंड मध्ये 2 मीटर पर्यंत पाणी साचल्याने व हाच पाणी आंबाटोली परिसरातील लोकांच्या घरात येत असल्याने लोकांनी आक्रोश व्यक्त करत हा रेल्वे अंडरग्राउंड बंद करून रेल्वे फाटक पुन्हा चालू करावे अशी मागणी आंबाटोली येथील नागरिक करीत आहेत। काही पण सुविधा नाही, एक पण पर्यंत सुविधा नाही आहे। इथं एवढं पाणी बघतोय, 9 वाजतापासून पाणी पडलं। आम्ही रात्रपासून पाणी आहे, पण सध्या रोड पण आहे, रोडची पण व्यवस्था व्यवस्थित नाही। आम्ही नगरपरिषदेवर जातो, बार जातो, कधी पण काही आमच्या काही आमच्या विषयाबद्दल काही माहिती आम्हाला काही फक्त आश्वासन देता, फक्त काही नाही करत। आणि ते गडर पाईपलाईन फुटली आहे, ते समोर बघा, ते पाणी ओव्हरफ्लो होत आहे आणि ते गड्डा अगर अधिक फुटला आणि एखादी घटना झाली, एखादा मुलगा तिथं पडला तर काय घटना किती एवढी मोठी घटना होणार, काय याच्या काय कोण जबाबदार राहणार। सुनील कावळे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।